भीमाशंकर शेतकरी विकास पॅनलच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचाराचा शुभारंभ श्री भैरवनाथ मंदिर लांडेवाडी तालुका आंबेगाव येथे सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9:30 वाजता शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भूमिपुत्रांना संधी देऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। शेतकऱ्यांसाठी लढाई कायम सुरू आहे। मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे, अशी माहिती यावेळी माजी खासदार आढळराव यांनी दिली। वजन काट्यासंदर्भात शंका आहे, पारदर्शकता नाही, मोठ्या प्रमाणात जागा आहे परंतु सुविधा नाही। अनेक शेतकऱ्यांचे मालाची विक्री ही मार्केट यार्डमध्ये न होता बाहेरच केली जात आहे। यासाठी या सुविधा या ठिकाणी उपलब्ध हव्यात। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे। विशेष करून शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव तालुक्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून विशेष लक्ष बाजार समितीच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी देण्यात येत आहे। मागासलेली परिस्थिती बदलायची असेल तर येऊ घातलेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देऊन चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी या भीमाशंकर शेतकरी विकास पॅनलला द्यावी, असे आवाहन माजी खासदार आढळराव यांनी यावेळी केले। या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर, संजय थोरात, ताराचंद कराळे, सुनील बानखेले, संगीता शेवाळे, अंकुश लांडे, रवींद्र करंजखेले, विजय पवार, साहेबराव आढळराव, रामदास आढळराव, अशोक गव्हाणे, सर्व उमेदवार व मतदार आदी मान्यवर उपस्थित होते। सगळ्या मतदारसंघातल्या गटवाईज कार्यकर्त्यांना सांगून बिल्डिंग काय गरज असेल ती माझ्याकडे मी त्याप्रमाणे काम करेन। मला सगळ्या उमेदवारांना सांगायचं तुम्हाला जर कुठं वाटलं अडचण आहे की इथं फोन केला वेळेला की मला तुम्ही नाव द्या, मी माझे फोन चालू शकतो, पण तुमच्याकडनं जर काही नाव आली की दादा ह्या लोकांना फोन करा, शक्य काय? समजा तुम्ही 50 नावं दिले, तुम्ही सगळ्यांना 50 फोन केले, पहिलं तुम्ही 25 तरी आपल्यापासून येते। कारण मला मी स्वतःहून फोन केला, त्यांना समजून सांगितलं तर काही ना काहीतरी यश मिळेल। अगदी कट्टर लोक जरी असेल आणि नवीन की जी तालुक्यामध्ये छोटा पोलीस झालेली आहे त्याचा फायदा कसा आपल्याला उचलायचा त्यासाठी तुम्ही पाहिजे। बाकी राजकारण थोडं टीका वगैरे काही करू नका, आपण आपल्यापर्यंत काम करा, बाकी करायला आम्ही समर्थ आहोत। मी तुमची सगळ्यांची एकजूट अशीच राहिली। तुम्ही जरी एकटे गेले एक जण जरी गेला किंवा मतदार की माझं बघा फक्त बाकीचं बघा असं तुम्ही उमेदवार दिले जाता, पण आम्हाला त्याची तोंड तर बघू द्या, आमच्यापर्यंत येऊ द्या। खरं काय उमेदवार डॉक्टरची मी माहिती घेतली, डॉक्टर असेल, नीलम असेल किंवा काही बरेचसे उमेदवार आहेत ते जवळजवळ सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचले। थोडाफार भाग सुटला तर लोकांना तीच अपेक्षा आहे किंवा डॉक्टर आमच्याकडे येऊन गेले, भीमाशंकर पॅनलचा उमेदवार आमच्याकडे येऊन गेला आणि तो साधा वाटला, हे लोकांना खूप झालं। ह्या तालुक्यामध्ये लोक खूप काही कशाची हवा आहे, पैशाची हवा आहे, आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या, असं नाही आहे। मी तुम्हाला सांगतो, आता माझं जुन्नरकडे पण लक्ष आहे, आंबेगाव तर आहेच, खेडकडे माझा रात्रंदिवस संपर्क चालू आहे। हवेली जी पुण्याची बाजार समिती आहे त्याचे जवळजवळ मी आतापर्यंत नाही म्हटलं तरी 500 लोकांना फोन झालेत माझे। स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्याचं काम ह्या तालुक्यामध्ये अनेक वर्ष चालू आहे। मार्केट कमिटीचा व्यवहार आपण पाहिला, बोलायला कोणी नाही आहे, एकही जण आवाज उठवायला तिथं हजर नसल्यामुळे त्यांची मनमानी चालू आहे। भ्रष्टाचार जर बघायला गेला तर ते आता इथं तर काढण्याची मला वाटत नाही गरज आहे, हळूहळू सगळं बाहेर येईल। पण मी माझ्या अनुभवाने एवढं सांगू इच्छितो, ही निवडणूक आपण जे पॅनल उभं केलंय अशी संधी पुन्हा एकदा आपल्याला कधी उपलब्ध होणार नाही, अशी संधी या वेळेला चालून आलेली आहे। वातावरण इतकं चांगलं आहे, 100% परिवर्तन होईल याची मी आपल्याला खात्री देतो। त्यांच्यामध्ये फाटाफुटी झाली म्हणून नव्हे तर ह्या तालुक्यातला शेतकरी
वाट बघून होता की आम्हाला समर्थ पर्याय कधी मिळेल, आणि तो समर्थ पर्याय तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण या तालुक्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथं तर इतकी चढावड चालू आहे उत्तम. मी ऐकलं पहिलं टोकन दिलं 1 लाखाचं एका मताला. आपण तसं नाही आपली जनता गरीब आहे. तिथं मोठे मोठे लोक पैशाच्या थैल्या घेऊन उतरले. पण तुमच्याकडनं अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही लोकांपर्यंत जा, त्यांना साथ करा की बाबा आम्ही आलो, आम्हाला तुमचे आशीर्वाद द्या आणि तुमच्यासाठी काम करण्याची संधी द्या, हे सांगण्यासाठी तुम्ही लोकांपर्यंत. तुम्ही उमेदवार दिले दादा, पण आम्हाला त्यांची तोंड तरी बघू द्या, आमच्यापर्यंत येऊ द्या. खरं काय उमेदवार डॉक्टरची मी माहिती घेतली, डॉक्टर असेल, नीलम असेल किंवा काही बरेचसे उमेदवार आहेत ते जवळजवळ सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचले. थोडाफार भाग सुटला तर लोकांना तीच अपेक्षा आहे. किंवा डॉक्टर आमच्याकडे येऊन गेले, भीमाशंकर पॅनलचा उमेदवार आमच्याकडे येऊन गेला आणि तो साधा वाटला, हे लोकांना खूप झालं. ह्या तालुक्यामध्ये लोक खूप काही कशाची हवा आहे, पैशाची हवा आहे, आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या, असं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, आता माझं जुन्नरकडे पण लक्ष आहे, आंबेगाव तर आहेच, खेडकडे माझा रात्रंदिवस संपर्क चालू आहे. हवेली जी पुण्याची बाजार समिती आहे त्याच्या जवळजवळ मी आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी 500 लोकांना फोन झालेत माझे.